प्रसाद नावाचा तरुण एक छोट्याशा खेड्यात राहत होता. वडील शेतकरी आणि आई आजारी आणि घरात पैशाची कमाई टचाई. तरीही प्रसादचं स्वप्न होतं की IPS अधिकारी बनायचं. गावात सगळे म्हणायचं की अरे तुझ्यासारखे गरीब मुलांना हे शक्य नाही. पण प्रसाद नेहमी शांतपणे बसून उत्तर घ्यायचा. अंधारात दिव्याची गरज असते. कॉलेज पूर्ण करून तो शहरात आला. छोट्या झोपडीत राहून दिवसभर अभ्यास आणि रात्री वेळ विकून खर्च भागवायचा. अनेक वेळा उपाशी झोपाला, पण स्वप्न मात्र जागं ठेवलं. पावसात पुस्तके भिजली, परीक्षेत अपयश झालं आणि पण तरीही त्याने प्रयत्न सोडले नाही. एकदा तो रेल्वे स्टेशनवर भेळ विकत असताना एका प्रवाशाने विचारलं की इतका हुशार असतोस, हे सगळं का करतोस? प्रसाद म्हणाला की माझ्या हातात भेळ आहे, पण माझ्या मनात देशाचं स्वप्न आहे. हीच प्रेरणा त्याने पुढे नेत राहिली. दिवस-रात परिश्रम करून शेवटी त्याने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. बातमी गावात पोचली आणि गावकऱ्यांनी पहिल्यांदा प्रसादला नमस्कार केला. त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती म्हणाली की बाळा, तू अंधार जिंकून प्रकाश बनलास. प्रसादचे उत्तर होते की आई, आधार आणि शत्रू नाही, तो आपल्याला प्रकाश महत्व करतो. आज तो अनेक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देतो. ही पटरीवर लिहिलेलं असतं, ज्याने स्वतःच्या घामाने मार्ग उजळतो तो खरा प्रकाशक दक्षता. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।